पेणमध्ये भाजपचे कमळ फुलले. रविशेठ पाटील यांचा 60,810 मतांनी विक्रमी विजय. 191 पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार रविशेठ पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर यांचा तब्बल 60,810 इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव करून रविशेठ पाटील यांनी दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. भाजपचे रविशेठ पाटील यांना 1,24,631 मते मिळाली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर यांना 63,821 मते मिळाली, तर शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांना 28,191 मते मिळाली. पेण विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप, शेकाप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि अपक्ष असे 7 उमेदवार उभे होते. यामध्ये मुख्य लढत ही भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रसाद भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे यांच्यात होती. पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज पेण येथील KES इंग्लिश स्कूलमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांपासूनच महायुतीचे भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटची 29वी फेरीपर्यंत वाढतच गेली. मतदारसंघातील पेण, पाली, सुधागड, नागोठणे, रोहा या विभागात देखील जनतेने रविशेठ पाटील यांना कौल दिला. महामुंबईसह सुनील पाटील, पेण.